बचाव यात्रा सुरू करतायत. खऱ्या अर्थानं आरक्षण धोक्यात आलेलं आहे का ओबीसीचं, एससीचं, एसटीचं? ओबीसीचं धोक्यात आलेलं आहे, एससी एसटीचं नाही. मी मगाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये 31 मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ता आपल्याला असणारं दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील. ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे. वरचं सरकार जे आहे ते 22 मतावरती टिकून आहे आणि खाली असणारं जे आहे 225 जर आलं तर ओबीसीचं आरक्षण संविधानिक आहे याच्याबद्दल दुमत नाही, पण ते संविधानचा हिस्सा झालेला नाही, जे भाग झालेला नाही. जे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब याची यादी जी जोडण्यात आलेली आहे तशी ओबीसीची यादी जोडण्यात आलेली नाही. ती जोडावी म्हणून आम्ही असणारं 89 साली काँग्रेस आणि त्या काळचं BJP यांच्याकडे शिष्टाचार केला होता. VP सिंग पंतप्रधान असताना, पण या दोघांनीही त्यावेळेस नकार दिला आणि म्हणून GR काढून ते आरक्षण देण्यात आलं. इंदिरा साहनीच्या माध्यमातून आरक्षण देणं हे वैध आहे की नाही याबद्दल तपासण्यात आलं आणि कोर्टाने निर्णय दिला की ते संविधानिक आहे, कॉन्स्टिट्यूशनल आहे. पण GRच्या माध्यमातून देणं संविधानिक आहे का हा अजून प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि त्याच्याचबद्दल आता असताना अप्रत्यक्षातपणे चर्चा केली जाते. आणि मगाशी मी जसं म्हटल्याप्रमाणे की ह्या GRला सुद्धा स्थगन मिळू शकते आणि स्थगिती मिळाली तर आरक्षण थांबतं हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा ओबीसीचं आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्व ओबीसींना असणारं म्हणतो आहे की या विधानसभेमध्ये किमान 100 ओबीसी समाजातले उमेदवार हे विधानसभेमध्ये गेले पाहिजेत. तेव्हा जो ओबीसी कार्यकर्ता ज्या ज्या पक्षात आहे त्यांनी त्या त्या पक्षामध्ये लढलं पाहिजे, भांडलं पाहिजे, उमेदवारी मिळवली पाहिजे आणि 100चा आकडा ओबीसीचा गाठला पाहिजे. कोणत्याही पक्षातून ओबीसी उमेदवार लढला तरी त्याचं स्वागत होईल. आता लोकांनी ठरवायचं आहे. चालेल, थँक्यू. साहेब तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते, त्यांना त्यावेळेस त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, मात्र आता ते हट्टाला पेटलेले आहेत की आरक्षण हवंय पण ते ओबीसी मधूनच. आम्ही तेच म्हणतोय की 2 वेळा हा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला आणि दोन्ही वेळा सुप्रीम कोर्टाने तो नाकारण्यात आलेला आहे. तेव्हा आम्ही असारा म्हणत होतो आणि आजही आम्ही असारा म्हणतो आहे की ओबीसीचं आरक्षण हे ओबीसीनंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आमचे असणारे प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत. पण जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसी मधूनच हवंय, तर ही मागणी कितपत रास्त वाटते सुप्रीम तुम्हाला? कोर्टाने त्याच्यावरती निकाल दिलेला आहे, त्याच्यावरती पुन्हा भाष्य करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. साहेब तुम्ही आता भाषणात पण म्हणाले का जो राजकीय नेता म्हणेल का ओबीसीतून राजकीय आरक्षण द्यायला विरोध करणार, मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्याला विरोध करत त्याला सपोर्ट करा. हो, आम्ही ते सगळं म्हणालो आहे की ओबीसीने आता स्वतःचं टार्गेट ठरवलं पाहिजे आणि ओबीसीचं टार्गेट हे असलं पाहिजे की मनोज जरांगे पाटील यांची मागणी जो राजकीय पक्ष विरोध करेल तो आपला पक्ष अशी भूमिका ओबीसीने घेतली पाहिजे. सर, कायम शरद पवारांचं बद्दल बोललं जातं की त्यांनी मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लागू केला, मात्र आता तुम्ही म्हणताय की तेच ओबीसीचं आरक्षण हे करणार. माझ्या अंदाजाने पूर्णपणे चुकीचं आहे. मंडल आयोग लागू करणारे विश्वनाथ प्रताप सिंग प्राईम मिनिस्टर असताना 1990 साली त्यांनी लागू केलं. ते लागू केल्यानंतर त्याच्यातले उरलेले जे भाग होते की राज्यामध्ये सुद्धा ते लागू व्हावे. शरद पवारांचं एवढंच ते कॉन्ट्रीब्युशन आहे की महिलांचं आरक्षण त्यामध्ये इन्क्लूड करावं, हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे.
सर तुम्ही लोकसभेमध्ये मराठा समाजाचे जे काही मनोज जरांगे बसले होते त्यांना तुम्ही पाठिंबा दिला होता आणि आता तुम्ही ओबीसीच्या कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणालाही पाठिंबा काढलेला नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुमचा प्रश्न चुकीचा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटायला गेले होते, परंतु आता ओबीसी प्रश्न असा आहे, त्याच्यामध्ये भेटायला गेलो त्यावेळेसही मी म्हणालो होतो तुम्ही पुन्हा वाचा आणि मग तुमचा प्रश्न फ्रेम आता करा. परंतु तुम्ही आता ओबीसी आरक्षणासाठी जे काही यात्रा काढताय या गोष्टीचा तुम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये फटका बसेल का? आम्ही कुठलंही कार्य करतो त्यावेळेस राजकीय दृष्टिकोन ठेवून करत नाही, समाज हिताचा आम्ही असताना बघतोय. आज अनेक गावांमध्ये 2 तट पडलेले आहेत. एक ओबीसीचा तट पडलेला आहे आणि एक मराठा समाजाचा तट पडलेला आहे. राजकीय तट हे समजू शकतो, पण राजकीय तट हे संघर्षामध्ये उतरू नये एवढंच फक्त आम्ही त्या ठिकाणी पाहतो. मनोज जरांगे पाटील हे 288 जागा लढवण्याऐवजी आता आमदार पाडा जी आपली मागणी मांडणार नाहीत अशी भूमिका घेत आहेत. मान्य आहे त्यांचा काय भूमिका घ्यावी काय न घ्यावी हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी